हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आता वाजले सकाळचे 9 आणि आज बुधवार आहे. तर आपल्याकडे नाश्त्याला ब्रेड ऑमलेट आहे आणि चहा तर आपल्याला लागतोच. तर चला मी आता नाश्ता करते. चला फ्रेंड्स, तर आता आपण आईला विचारूया आज आपल्याकडे जेवणाला काय येते. कारण आज आपला मच्छीचा वार आहे, तर आपल्याकडे काय ना काहीतरी लागतंच आपल्याला मच्छी. तर चला बघूया. आई आज काय आहे जेवणाला? हे काय बांगडे आणले, ते बांगडा फ्राय करूया आणि डाळ करूया. डाळी बरोबर छान लागतो ना मासा. अच्छा, भाजलेला बांगडा. हा आज बांगडा आपल्याकडे बांगडे फ्राय, बांगडा फ्राय, बांगडे नाही बांगडा फ्राय आज. बांगडा फ्राय. आता त्याला मसाला मीठ आणि हळद लावूया. ओके. आणि हे आलं लसूण लावूया. आलं लसूण लावलं का बांगडा छान लागतो मस्त. ओके. आणि चुरचुरीत भाजला पाहिजे. रवा आणि तांदळाचं पीठ आधी लावून 10 मिनिटं ठेवूया. हे बघा फ्रेंड्स, आई आता बांगड्याला मस्त सजावट करते. त्याला मीठ मसाला काय काय लावून ठेवलाय तिने, म्हणजे लावते आणि मग आता लावून ती 10 मिनिटं ठेवणार आणि नंतर मग फ्राय करणार. आणि त्याच्यासोबत आहे डाळ. वा वा वा, डाळ भात आणि भाजलेला बांगडा एक नंबर कॉम्बिनेशन आहे. मस्त. म्हणजे कोकणात असंच करतात, डाळ भात भाजलेला बांगडा. डाळ भात भाजलेला मासा हे छान लागतो आमचं. आम्हाला. हा, आज आपल्याकडे माशामध्ये बांगडे आहेत मस्तपैकी. आणि ते डाळीसाठी आईने शेंग उकडून घेतलीये आणि ते येत आपले मासे 10 मिनिटं ठेवून देणार आहे. असेच ठेवूया. 10-15 मिनिटं मीठला लागू दे, मुरू दे ते आलं लसूण मध्ये. आणि मग आपण रवा तांदळाचं पीठ लावून 10 मिनिटांनी फ्राय करूया. ओके बॉस. तर फ्रेंड्स, आता आईने मच्छीला काय ते मीठ मसाला वगैरे सगळं, ते आलं लसूण पेस्ट वगैरे सगळं लावून ठेवलेलं आहे. आता ती 10 मिनिटांनी फ्राय करणार आहे. तोपर्यंत ती डाळीची तयारी करते. आणि आता आपल्याला पण तिने एक काम सांगितलंय, कपडे वाळत घालायचंय. तर आता मी पण कपडे वाळत घालून घेते, नाहीतर ती मला वाळत घालेल. आता आपले कपडे सुकत घालून झालेले आहे आणि आता इथे आईने पण डाळ फोडणीला घातलेली आहे आणि इथे तवा तापत ठेवलाय बांगडे भाजायला. आणि इथे आता हिने काय घेतलंय, रवा तांदळाचं पीठ, मिरची पावडर, असं हे सगळं आता ती मिक्स करते. आणि आता ती आपल्या बांगड्याला मस्त कोटिंग करणार आहे. हो ना आई? चांगलं लावायचं आणि बांगडा फ्राय करायचा. असं मस्तपैकी लावून घ्यायचं त्याला, असं पूर्ण त्याला घोळवून घ्यायचं. बांगडे आताशे भरपूर येतात, पण महाग काहीतरीच सांगतात. बघा, बांगडा आपला आता मस्तपैकी तेलात कसा चुर 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 करतोय. आता आपण हा दुसरा पण ठेवूया. बघा, आपली डाळ पण इथे उकळते. आईने आपल्याला ढवळाढवळीचं काम सांगितलं. आईला काय मला ढवळाढवळीचं काम करायला सांगायला आवडतं काय मला कळतच नाही. तिसरा पण आपला बांगडा तेलात आलेला आहे. हे बघा, आता आईने त्याला पलटी मारलेले आहे. एका साईडने ते फ्राय झालेले आहेत. आता आपण त्याला दुसऱ्या साईडने फ्राय करून घेऊया. आणि मस्त असं डाळी सोबत त्याला असं लावून लावून खायचं, एक नंबर. वरतून असं थोडस लिंबू पिळायचं, मग अजून टेस्ट भारी लागते. तर हे बघा, आपले आता बांगडे भाजून झालेले आहेत. मी आईला आणि मला जेवायला वाढून घेते आणि मग ताट रेडी केलं की तुम्हाला पण दाखवते. तुम्ही पण या आमच्याकडे जेवायला, बांगडे खायला मस्त. तर आता आपलं मस्त ताट रेडी झालेलं आहे. डाळ भात आहे आणि हा बघा आपला हा असा भाजलेला बांगडा. वा 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 वा, एक नंबर. चला तर मी आता जेवून घेते. तुम्ही पण एकदा असं कॉम्बिनेशन करून बघा, डाळ भात भाजलेला बांगडा. बांगडाच पाहिजे असं काय नाही, कोणतेही मासे बरे लागतात, पण डाळ भात आणि भाजलेला मासा हे कॉम्बिनेशन खरंच खूप छान लागतं. एकदा ट्राय करा, तुम्हाला पण आवडेल. आणि हे बघा, आता जेवताना तारक मेहता बघणं तर मॅन्डेटरी आहे. कारण हे बघत जेवलं की 2 घास अजून जास्त जातात. त्याच्यामुळे मी जेवताना नेहमी तारक मेहताच लावते, मजा येते. चला तर मी आता जेवून घेते, आपण नंतर भेटूया. हॅलो फ्रेंड्स, तर आता वाजले दुपारचे 4:15. मी आणि आई आम्ही दोघी जातो विवियाना मॉलला. तर आता आम्ही विवियाना मॉलला कशाला जातोय हे तुम्हाला मी तिथे गेल्यावर कळेलच. तशी बघा, आई पण आता रेडी झालेली आहे, ती काय काय तिचं घेते. चला मी आता निघते, बाय बाय. हे बघा फ्रेंड्स, मी आता माझ्या लोकेशनला आलेली आहे आणि आता विवियानाचं नाव चेंज होऊन लेक शोर झालंय.
पण ठाणेकर त्याला विव्यानच म्हणणार. तर मी आता आली आहे माझ्या लोकेशनला म्हणजे सिनेपोलिसला. तर आम्ही आलोय मूवी बघायला. आता कोणता मूवी बघायला आलोय हे तर मी तुम्हाला आत गेल्यावरच सांगेन. तर चला आता आपण आत जाऊया. हॅलो फ्रेंड्स, तर आता आम्ही इथे आतमध्ये आलेलो आहे. ॲक्च्युली 5:20चा शो आहे आणि आता जस्ट 5 वाजले, तर आतमध्ये गेला वेळ आहे. तर आम्ही इथे बाहेर बसलो आहे. आई तू कोणता मूवी बघायला आली आहे? आता नाही सांगणार, डायरेक्ट आत गेल्यावर तुम्हाला दाखवणार. अरे वा, आई पण तेच म्हणते, आता नाही सांगणार तर डायरेक्ट आत गेल्यावरच दाखवणार आहे. तर ठीक आहे, मग आपण आत गेल्यावरच बघू आपण कोणता मूवी बघायला आलोय ते. चला आता थोडा टाइम आपण वेट करू. अजून एक 15 मिनिटं आहेत, मग नंतर कळेलच आपल्याला. ये सभी बनावट बसे इस पावन धरती पर। वर्षों पहले इसका मूल नाम था। हॅलो फ्रेंड्स, तर आम्ही आताच मूवी बघून बाहेर पडलोय आणि मूवी एवढा सुपर्ब आहे ना, म्हणजे खरंच खूप छान आहे मूवी. म्हणजे हा मूवी बघायचा असेल ना तर थिएटरमध्येच येऊन बघायचा, कारण थिएटरमध्ये जी मूवी बघायला हा मजा येते ना ती टी व्हीवर अजिबात येत नाही. आम्ही ह्याचा जो पार्ट आलेला ना पहिलावाला कांतारा, तो पण मी आणि आईने आम्ही दोघांनी थिएटरमध्ये येऊन 2दा बघितलेला. आणि आता परत आता हा आम्ही जो नवीन चॅप्टर 1 जो आलाय तो पण आम्ही आता इथे येऊनच बघितलाय. आई तुला कसा वाटला मूवी? छान पिक्चर, छानच आहे. तुम्ही पण येऊन थिएटरमध्ये बघा. मला अजून 1-2दा बघितलं तरी कमीच आहे खरंच. आणि ज्यांना स्टोरी समजते ना या मूवीची त्यांनीच खरं तर यायचं. म्हणजे ज्यांना स्टोरी नाही समजली ना त्यांना काय एवढं मजा नाही वाटणार किंवा इंटरेस्टिंग पण नाही वाटणार. पण ज्यांना स्टोरी समजते ना या मूवीची त्यांना नक्कीच हा मूवी आवडेल खरंच, कारण खूप छान मूवी आहे हा. मी या मूवीची काही पब्लिसिटी वगैरे करत नाहीये, पण मला मनापासून आवडला ना म्हणून मी मनापासून म्हणजे मी फीडबॅक देते या मूवीबद्दल. ॲक्टरने पण जी ॲक्टिंग केली ना म्हणजे खरंच रिअलमध्ये वाटतं, असं वाटत नाही की त्याने ॲक्टिंग केली आहे. त्यामुळे खरंच एक नंबर मूवी. चला आता जाऊया आपण आपल्या घरी आणि पेटपूजा करूया. वाजलेत काहीतरी 9:15 9:30 झालेत. चला आम्ही निघतो आता घरी, जातो. बाय बाय. आई काय घेतलं? पॉपकॉर्न घेतलं, कॅरमल. तिला कॅरेमल पॉपकॉर्न काय आवडतात काय माहिती नाही. मला भरपूर आवडतं. जाईल तिथे आपली कॅरेमल पॉपकॉर्नच खात असते ती बघा. चला तर मग फ्रेंड्स, आता मी घरी आलेली आहे. आता मस्त फ्रेश होतो आम्ही आणि जेवतो. आपण पण भेटूया उद्याच्या नवीन व्लॉग मध्ये. बाय, टेक केअर.